हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण मजेत असणार आणि हाय व्हायब्रेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी फॉलोसुद्धा करत असणार. बरं का मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत स्वर विज्ञानाचे रहस्य. ओके, आज आपण बघणार आहोत की स्वर विज्ञानमध्ये कसे आपण आपल्या कोणत्याही इच्छाला मनोवांछित करू शकतो. आज आपण अशा विधीविषयी बोलणार आहोत, तर ती विधी खूप सरळ आणि खूप असरदार सुद्धा आहे. ही विधी आपल्याला सकाळी उठून सर्वात पहिले करायची आहे. बस तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही सकाळी थोडं लवकर उठून 5 ते 6 वाजताच्या अगोदर उठून, म्हणजेच 5 ते 6च्या दरम्यान जरी उठले तरी चालेल, किंवा 5च्या अगोदर जरी उठले तरी चालेल, 6च्या अगोदर जरी उठले तरी चालेल. कारण हा 5 ते 6चा जो वेळ असतो तो ब्रह्ममुहूर्तामध्ये सुद्धा येत असतो आणि सूर्योदयापूर्वीचा हा वेळ आहे. 5 वाजतापासून तर 6 वाजेपर्यंत का महत्त्वपूर्ण आहे असं तुम्हाला वाटत असेल, नाही का मित्रांनो? तर आता बघणार आहोत की का महत्त्वपूर्ण आहे. कारण ह्या वेळेत जेव्हा सूर्य उदय होण्याचा वेळ असतो आणि चंद्रमा जाण्याची वेळ असते, तर चंद्रमा आपली सर्व शक्ती आपल्याला प्रदान करत असते. आपल्या सर्व इच्छाला तो त्यावेळेस पूर्ण करू इच्छित असते. आपल्याला काहीतरी देऊ इच्छित असते. कोण? तर चंद्रमा. आणि चंद्रमा त्यावेळेस आपल्या सर्व इच्छांना पूर्ण करण्यासाठी पूर्ण प्रकारे तयार असते. तर हा समय आपल्या सर्व इच्छांना मनोवांछित करण्यासाठी खूप उत्तम वेळ आहे. ओके, तर आता करायचं काय आहे? जेव्हा आपण झोपून उठतो तर तेव्हा काही गोष्टींचं आपल्याला ध्यान ठेवायचं आहे. आपण आपल्या बेडवर लेटून असताना हे बघायचं आहे की आपली कोणती नोस्ट्रल चालू आहे. आपण स्वर विज्ञान बघत आहोत, तर आपण सर्वात अगोदर बघणार आहोत की आपली कोणती नोस्ट्रल चालू आहे. आपल्या सूर्यस्वर चालू आहे, चंद्रस्वर चालू आहे का सुषुम्ना स्वर चालू आहे. सुषुम्ना स्वर म्हणजे जेव्हा दोन्ही नोस्ट्रल एका वेळेस ॲक्टिव्ह असतात तेव्हा हा सुषुम्ना स्वर असते. ओके, तर आपली कोणती नोस्ट्रल चालू आहे, ॲक्टिव्ह आहे, म्हणजेच आपला चंद्रस्वर चालू आहे किंवा सूर्यस्वर चालू आहे. तर जसेही आपण चेक करू आणि तर माहीत होईल आपल्याला की आपला कोणता स्वर चालू आहे. तर तो स्वर जो चालू आहे त्या कुशीवर आपल्याला वळायचा आहे. जसं की चंद्रस्वर असणार ॲक्टिव्ह, तर चंद्र स्वराच्या म्हणजेच लेफ्ट साईडच्या कुशीवर आपल्याला व्हायचं आहे, वळायचं आहे. ओके, आणि राईट स्वर जर ॲक्टिव्ह असणार तर आपल्याला राईट म्हणजे उजव्या कुशीवर, म्हणजेच पिंगला नाडीच्या दिशेने. ओके, म्हणजे राईट नोस्टर, तर त्या साईडच्या कुशीवर होऊन आपल्याला वळायचं आहे. तर जो स्वर चालू आहे त्या कुशीवर आपल्याला वळायचं आहे. त्या साईडच्या कुशीवर होऊन आपला हात त्या साईडने ठेवत बेडवरून उठायचं आहे. पूर्ण शरीराचा भार त्या साईडने असायला पाहिजे. त्या साईडचीच नोस्ट्रल चालू असायला पाहिजे, त्या साईडनेच असायला पाहिजे. कारण ती त्या साईडची आपली जी एनर्जी आहे ती ॲक्टिव्ह आहे. पूर्ण प्राणशक्ती त्या साईडला आहे जी नोस्ट्रल चालू आहे. ओके, तर तुमची जी नोस्ट्रल ॲक्टिव्ह आहे त्या साईडच्या कुशीवर होऊन त्याच साईडने हात आपल्या त्याच साईडने हात ठेवून आपल्याला उठायचं आहे आणि त्याच साईडने उठा आणि त्याच कुशीवर जो स्वर ॲक्टिव्ह आहे त्याच साईडने. ओके, तर मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की तत्वाचं खूप इम्पॉर्टन्स आहे, कोणत्या तत्वामध्ये कोणतं कार्य करायला पाहिजे. तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. तत्वाचं काय महत्त्व आहे ह्या स्वर विज्ञानमध्ये. तर आता आपण हे जाणून घेऊया की आपले जे 5 बोटे आहेत त्यामध्ये आपले तत्वसुद्धा मौजूद आहेत. तर आपल्याला कोणत्या बोटामध्ये कोणतं तत्व मौजूद आहे, तर सर्वात अगोदर ते बघूया की आपल्या अंगुठामध्ये अग्नितत्व असते, तर्जनीमध्ये वायुतत्व असते, मध्यमामध्ये आकाश तत्व असते, अनामिकामध्ये पृथ्वी तत्व असते आणि करंगडीमध्ये जलतत्व असते. तर तुम्हाला जेव्हा माहिती होते की आपल्या हाताच्या सर्व बोटांमध्ये कोणते कोणते तत्व आहेत हे माहिती झाले, त्यानंतर हाताच्या सर्व बोटांना एकत्रित करायचं आहे, अंगठ्याला एकत्रित करून चिपकवून घ्यायचं आहे. मी याचा जो फोटो आहे तो व्हिडिओमध्ये लावणार आहे. तुम्हाला जे काही यामध्ये सांगणार आहे त्या रिलेटेड जे काही फोटो येतात ते सर्व व्हिडिओमध्ये राहणार आहे. तुम्ही त्या पद्धतीने बघून करायचं आहे. ओके, तर अंगठ्याला एकत्रित करून चिपकवून घ्यायचं आहे. बोटामध्ये बिलकुल गॅप द्यायचं नाही आहे, एकत्र करायचे आहेत. ओके, आपण जसं
पूर्ण हातांचे बोटं एकत्रित करतो आणि पंजा सरळ ठेवत असतो आणि बोटांमध्ये गॅप द्यायचा नाही आहे. ओके, हे समजलंच असणार. आणि आपला हात खुला ठेवायचा आहे. अंगुठाला आणि बोटांना एकत्र करत सर्व तत्वांना एक साथ मिळवून घेतले आहेत. हे झाले 5 तत्व. तर हे 5ही तत्व आपल्या म्हणजे हातामध्ये आलेले आहे. तुम्हाला माहिती आहे की कोणत्या बोटामध्ये कुठले तत्व आहे. तर तुम्हाला तत्वांविषयी पण माहिती झाले. ओके, हाताला कसं एकत्रित करायचं हे पण माहिती झाले. आता तुम्हाला हे करायचं आहे की आपला जो चेहरा आहे, जो ॲक्टिव्ह स्वर आहे त्या साईडनी आपला जो चेहरा आहे, तो जो ॲक्टिव्ह स्वर आहे त्या साईडने आपल्याला थोडंसं हलकंसं फिरवायचं आहे. म्हणजेच थोडंसं मुळायचं आहे. साईडचा तुमचा जो स्वर चालू आहे, आता तुम्हाला माहिती झालं की तुमचा लेफ्ट स्वर चालू आहे. तर चंद्रस्वर चालत असताना चेहऱ्याला लेफ्ट साईडकडे थोडंसं फिरवा, डोळ्यांना पण तिकडेच फिरवा आणि त्याच साईडला पूर्ण प्राणशक्ती असल्यामुळे म्हणजेच एनर्जीला टिल्ड करायचं आहे. शरीराचे पूर्ण डायरेक्शन जो स्वर ॲक्टिव्ह आहे तिकडे ठेवायचं आहे. ओके, आणि ज्या साईडचे नोस्ट्रल ॲक्टिव्ह आहे तर त्या साईडने चेहऱ्याला ठेवून पूर्ण भार शरीराचा तिकडेच ठेवला आणि पूर्ण एनर्जी प्राणशक्ती तिथेच आहे ॲक्टिव्ह स्वरकडे. तर तुम्हाला जो हात बोटे एकमेकांना चिपकवून घ्यायचा आहे, अंगठासुद्धा चिपकवायचा आहे, बोटांमध्ये गॅप द्यायची नाही आहे. ओके, तर त्याच जो ॲक्टिव्ह स्वर आहे त्याच हातांनी चेहऱ्याला टच करत आपल्याला पूर्ण फेसला टच करायचा आहे. फक्त जो ॲक्टिव्ह स्वर आहे म्हणजे डावी साईड असेल तर फक्त डाव्या साईडच्या गालाला टच करत न्यायचा आहे आपल्या ॲक्टिव्ह स्वरच्या हाताने. म्हणजे चंद्रस्वर चालू असेल तर तुम्ही डाव्या हाताला असं वरती चेहरा खालून वरती असं चेहऱ्याला टच करत न्यायचं आहे आणि वरती मुठ्ठी करून नंतर खाली पूर्ण सोडून द्यायचं आहे. तर ती इच्छा आपण कशी करायची हे सुद्धा सांगणार आहे. फेसला टच करत पूर्ण विधीला हे करायचं आहे. नंतर फेसलाही टच करायचं आहे. हे जे फेस आहे ना, तर ते फेस आहे चंद्रमाचं प्रतीक आहे. चंद्रमाचं प्रतीक म्हणजे चेहरा म्हणतात ना की चंद्रमासारखा दिसतो. चेहरा इतका सुंदर आहे की चंद्रमासारखा दिसते. चंद्रमा आणि फेस दोन्ही एकमेकांना रिलेटेड आहे. आता जी विधी करत आहोत हे चंद्रमाच्या वेळेतच करत आहोत, चंद्रमा जाण्याच्या वेळेतच करत आहोत. आपण ह्या 5 तत्वांना मिळवून चेहऱ्याला ॲक्टिव्ह स्वरच्या दिशेने फिरवून शरीराला तिकडे थोडंसं फिरवून पूर्ण फेसच्या खालून वरती हात फिरवत न्यायचा आहे. म्हणजे जो आपला हात आहे तो आपल्या पूर्ण चेहऱ्यावर म्हणजेच खालून वरती असं डोक्यापर्यंत न्यायचं आहे. नंतर वरती मुठ्ठी बांधायची आहे, नंतर ते सोडून द्यायचं आहे आणि डोक्याच्या वरती हात नेऊन एका साईडला तुम्हाला मुठ्ठी बंद करून मुठ्ठीला खाली सोडायचं आहे. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सर्व काम आपल्याला सगुणमध्ये करायचं आहे. इन्हेल करून कुंभक लावून होल्ड करायचा आहे. तर तुम्ही तुमच्या इच्छेला जेव्हा तुम्ही चेहऱ्याला हात टच करत आहात तेव्हा तुम्हाला कुंभक लावायचं आहे. म्हणजे सगुण म्हणजेच पूर्ण इन्हेल करायचं आहे. श्वासाला दीर्घ खोलवर श्वास घ्यायचा आहे, इच्छा म्हणायची आहे आणि आपल्या नाभीवरती पूर्णपणे कुंभक लावायचं आहे. त्यानंतर चेहऱ्याला हातांनी टच करत वरती नेऊन मुठ्ठीला खाली आणत ती इच्छा सोडायची आहे. ओके, तर तुम्ही त्या आपल्या इच्छेला बोला मनातल्या मनात. जो ॲक्टिव्ह स्वराच्या दिशेने ॲक्टिव्ह स्वरवाल्याच हाताने आपल्या चेहऱ्याला खालून वरती डोक्याकडे टच करत डोक्याच्या वरच्या दिशेने हात वरती करून वरतीच मुठ्ठी बांधून हात खाली घेत मुठ्ठीला सोडून द्यायचा. यामध्ये सविस्तर असं सांगितलं आहे, सोप्या पद्धतीने सांगितलं आहे. तुम्हाला नक्कीच हे समजेल सुद्धा. आणि ह्या पूर्ण प्रोसेस जे आहे हाताला हात चेहऱ्याला टच करत इच्छाला म्हणत फेसला टच करत हे व्हिज्युलाइज करायचं आहे की 5ही तत्व एक साथ मिळाले आहेत. चंद्रमाला प्रेम देत आहे, चंद्रमाला पूर्ण करत आहे, चंद्रमाची तारीफ करत आहात. हे व्हिज्युलाइज करत इच्छाला होल्ड करत जितका वेळ शक्य होते तेवढा वेळ होल्ड करून आपल्या इच्छेला महसूस करा. इच्छाला इन्हेल करताना श्वासाला रोखून ठेवा, नंतर मुठ्ठी सोडून खाली द्या. ओके, हे तुम्हाला 5 वेळ करायचं आहे. 5ही तत्वाला साथ घेऊन एक इच्छा मनात ठेवत इच्छाला बोलत ॲक्टिव्ह स्वराच्या दिशेने चेहरा फिरवून खालून वरती डोक्याकडे टच करत हात डोक्यावरती घेऊन जात मुठ्ठी बांधायची. नंतर श्वासाला सोडत मुठ्ठीला खाली
सोडून द्यायचं आहे। हे कार्य करताना स्वतःला होल्ड करून करायचं आहे आणि चंद्रमा जात जात आपली इच्छा जी पण आहे त्या इच्छेला आपल्याला मनोवांछित आपण करू शकतो, ते पूर्ण होऊन जाईल। जसे की तुम्हाला सांगितली की चंद्रमा आपल्याला देण्यासाठी तयार राहते। चंद्रमा त्यावेळेस म्हणते तुम्हाला मागा जे पाहिजे आहे, तुम्हाला काय पाहिजे आहे ते मागा, मी द्यायला तयार आहे। तर तुम्हाला ह्या पूर्ण विधीला ह्या प्रकारे करायचं आहे। आपल्या मनाला आणि चेहऱ्याला खूप सुंदर असं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर आणत, आपल्या मनात स्मित हास्य ठेवत खरंच आपला चेहरा हा चंद्रमापेक्षा कमी नाही पूर्ण प्रकारे ही फील करत खूप सुंदर असा चेहरा आहे, चंद्रमासारखा आहे। पंचतत्वांनी असे करा की पंचतत्वांना चंद्रमाला फिरवत आहात, ती फील करा आणि चंद्रमा खुश होऊन आपल्याला ते जे पाहिजे ते आपल्याला देत आहे। आपल्याला ती गोष्ट जी पाहिजे होती ती गोष्ट आपल्याला देत आहे, आपल्या इच्छाला याप्रमाणे मनोवांछित करत आहे आणि आपण ह्या इच्छाला मनोवांछित करत आहोत। या पद्धतीने व्हिज्युअलाइज करा, जे विधी सांगितले आहे त्या पद्धतीने करा। खूप सरळ आणि सोपी पद्धत आहे। सकाळी उठल्यानंतर जो ॲक्टिव्ह स्वर आहे त्या साईडने फिरून पूर्ण प्राणशक्ती ज्या साईडला आहे तो शरीराचा बाहेर ठेवा, हाताला टच करत वरती मुठी बांधत जी इच्छा आहे ते इनहेल करत कुंभक लावत ते सोडून द्या। ओके, हे झालं मनोवांछित। आपल्या इच्छेला याप्रमाणे मनोवांछित करू शकतो। ओके, 5 तत्वाला मिळवून। हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर जर नवीन असणार आणि व्हिडिओ फायदेमंद वाटल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। थँक्यू सो मच, गॉड ब्लेस यू।